नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज. 25 सप्टेंबरची जबरदस्त माहिती सर्व महिला भगिनींसाठी, सर्व माता भगिनींसाठी सर्वात महत्त्वाची माहिती. बघा, नवीन कागदपत्र, आता KYCसाठी नवीन कागदपत्र लागणार आहे. कोणकोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. भरपूर महिला भगिनींच्या प्रश्न, सर नवीन कागदपत्र लागणार आहेत का? KYCसाठी कोणती कागदपत्र घेऊन जायची त्याची आम्हाला माहिती द्यावी, त्याची आम्हाला माहिती सांगावी, अशा पद्धतीने वेगवेगळ्या महिला भगिनींनी विचारले. तर त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, तातडीची सूचना आहे, नवीन KYC तुम्हाला करायची आहे. KYC आता ह्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली. KYC कशी करायची, कोणत्या महिलांना करावी लागेल, KYC कोणी करायची, कोणी करायची नाही आहे, त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. KYC केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणारच नाही आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे, पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त माहिती आपण लाडकी बहीण योजनेच्या विषयीची आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सप्टेंबरचा हप्ता तर तुम्हाला येणार आहे, त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला समजणार आहे, महत्त्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची माहिती KYCच्या संदर्भात पाहायला मिळणार आहे. बघा, KYC आता सरकारने या ठिकाणी सुरू केलेली आहे, KYC लागू केलेली आहे. तर KYC कोणी करायची, कोणी नाही करायची, त्याच्याविषयीची पण संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना चर्चेत आलेली आहे. आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना नेहमी सतत चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून पण जास्त चर्चेत आलेली आहे आणि पुढचे 2 महिने लाडकी बहीण योजना चर्चेत राहणार आहे. कारण बघा, गेल्या वर्षी महायुती सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना जी ती सुरू केली, सर्वात महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात, कुठल्याही जिल्ह्यात गेलात तरी देखील तुम्हाला लाभार्थी महिला पाहायलाच मिळतील. कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला लाडकी बहीण योजना, कोणत्याही महिला भगिनींना जर तुम्ही विचारलं लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का, तुम्हाला उत्तर त्याच्यामध्ये येसच मिळणार आहे, होच तुम्हाला उत्तर मिळणार आहे. तर बघा, एवढी महत्त्वाची योजना आहे. आता या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे. जेवढ्या महिला भगिनी पात्र आहेत तेवढ्या महिलांना 1500 रुपयांचा दरमहा लाभ मिळतो. 1500 रुपये दर महिन्याला त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळतात, बरोबर आहे. पुढे बघा, आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 14 हप्ते मिळालेले आहेत. 14 हप्ते आतापर्यंत मिळालेले आहेत. आपण जर पाहिलं तर आत्ताच ऑगस्टचा हप्ता या ठिकाणी वाटप झालेला आहे आणि लगेच सप्टेंबरचा पण हप्ता वाटप होणार आहे. ठीक आहे, त्याच्याविषयीची पण माहिती तुम्हाला समजणार आहे. या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. बघा, येत्या काही दिवसांनी सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. दरम्यान या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतला असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर बघा, ही जी काही योजना आहे लाडकी बहीण योजना, तर याचा अनेक महिलांनी अपात्र असताना देखील लाभ घेतल्याची बाब उघडकीस आलेली होती. त्याच्यानंतर शासनाने काही कठोर निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना अगोदर तपासणी केली गेली. आता लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास KYC पूर्ण करावी लागणार आहे. बघा, महिला भगिनींनो, माता भगिनींनो, लक्षात घ्या, तुम्ही बँकेत जाऊन जी KYC करतात ती KYC वेगळी असते आणि लाडकी बहीण योजनेची जी KYC आहे ती वेगळी आहे. ही KYC आहे. ठीक आहे, ही करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आहे. तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही सहज व सोप्या पद्धतीने 2 मिनिटात घर बसल्या करू शकतात. ही KYC, ठीक आहे, लाडकी बहीण योजनेची KYC. आता ही सर्वांना करावी लागणार आहे का? तर हो, ही KYC सर्वांना करावी लागणार आहे. सर्वांना म्हणजे कुणाला? तर ज्या महिलांना पैसे मिळतात, ज्यांना 1500 रुपये मिळतात, त्या सर्व महिलांना ही KYC करावी लागणार आहे. त्याच्यासोबतच बघा, काही महिला भगिनी ज्यांचे पैसे बंद झाले होते त्या लाडक्या बहिणींनी पण प्रयत्न करून बघायचा आहे.
प्रयत्न करून बघायचा आहे तुम्हाला. पण त्या ठिकाणी जर तुम्ही आधार नंबर टाकला, तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर जर तुमची KYC होत असेल तर चांगली गोष्ट आहे, करून घ्या. होत नसेल तर तुम्ही अपात्र आहात, तो मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जाईल. ठीक आहे. पुढे बघा, यासाठी फडणवीस सरकारने महिलांना 2 महिन्यांची मुदतसुद्धा दिलेली आहे. 2 महिन्यात लाडक्या बहिणींनी KYCची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं बोललं जातं. बघा, 2 महिने तुम्हाला दिलेले आहेत. 2 महिन्यांमध्ये तुम्हाला KYC करायची आहे. त्याच्यामुळे घाई करू नका. सविस्तररित्या, व्यवस्थितरित्या, अचूक पद्धतीने करा. कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घ्या, तरच तुमचे पैसे सुरू राहतील. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने KYC केले तर तुमचे पैसे बंद होतील. ठीक आहे. 2 महिन्यांचा तुम्हाला वेळ दिलेला आहे. 2 महिन्यांमध्ये तुम्हाला KYC करायची आहे. पुढे बघा, महत्त्वाची माहिती आता. दरम्यान अनेकांच्या माध्यमातून KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात हा प्रश्न उपस्थित केला जातोय. आता आपण KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना कोणकोणती कागदपत्रे लागतील याची माहिती जाणून घेऊयात. बघा, कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागतील KYC करण्यासाठी त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. KYC करायची असेल तर तुम्हाला कोणकोणते कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहेत त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊयात. बघा, या कागदपत्रांच्या शिवाय KYC होणार नाही आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर KYC करावी लागणार आहे. अधिकृत जे संकेतस्थळ आहे कुठलं आहे बघा, ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर, या वेबसाईटवर लाभार्थ्यांना KYCची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे KYC करण्यासाठी लाडक्या बहिणींना कोणतीच कागदपत्र अपलोड करायची नाही आहे. तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर गेलात की तुम्हाला कुठलेच कागदपत्र अपलोड करायची गरज नाही आहे. तुम्हाला कुठलंच कागदपत्र तुम्हाला अपलोड करावं लागणार नाही आहे. ही KYCची जी काही प्रक्रिया आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्याच्यासाठी कुठलेही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची गरज नाही आहे. ठीक आहे. तुम्ही सरळ घरी बसल्या पण ते करू शकता. कुठल्याही पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची गरज नाही आहे. पुढे बघा, यासाठी फक्त लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड, त्यांचे आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे तो मोबाईल नंबर, लाभार्थ्याच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड आणि पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे तो मोबाईल नंबर लागणार आहे. बघा, याच्यामध्ये लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण KYC करतो त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचा आधार कार्ड लागणार आहे. स्वतः लाभार्थी म्हणजे बघा, स्वतः लाभार्थी जे असतील त्यांचं आधार कार्ड, नंतर आधार नंबर ज्या मोबाईलशी लिंक आहे तो मोबाईल नंबर किंवा तो मोबाईल लागेल, तो मोबाईल झाली गोष्ट स्वतःसाठी. नंतर बघा, जर तुमच्या अर्ज भरतेवेळी तुमच्या आधार कार्डवर पतीचं नाव असेल तर पतीचं आधार कार्ड, वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं आधार कार्ड लागणार आहे. ठीक आहे. आणि त्यांच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर OTP येईल ते पण तुम्हाला लागणार आहे. एवढीच कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त एकही नव्याने कागदपत्र लागणार नाही आहे. ती कागदपत्र व्यवस्थितरित्या तुमच्याजवळ असायला पाहिजेत. आधार कार्डचा नंबर व्यवस्थित टाका. तुम्हाला OTP येत नसेल तर आधार कार्डचा नंबर पुन्हा बघा, तो व्यवस्थितरित्या टाका. OTP येईल तो OTP तुम्ही एंटर करा. तुमची KYC प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. जे काही तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, तुमची KYC पूर्ण होऊन जाणार आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी आहे. जर होत नसेल तर काही करू नका. तुम्हाला 2 महिन्यांचा वेळ दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आरामशीर करू शकतात. ठीक आहे. फक्त अचूकरित्या, व्यवस्थितरित्या पूर्ण करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला लाभ जो आहे तो सुरूच राहणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतील ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. KYC कशी करायची त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.